आणि आता पाहूयात टॉप 9 मुंबई उपनगरातील बातम्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट, 5% पाणी कपात लागू तर 5 जून पासून 10% पाणी कपात होणार। मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात 2 दिवस उष्ण दमट वातावरण, काही भागात हलका पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। नवी मुंबई विमानतळ परिसरातील बेकायदा महाकाय फलक 4 आठवड्यात हटवा, उच्च न्यायालयाचे जाहिरात कंपन्यांना आदेश। मुंबईतील डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षास्थळी स्थलांतर व्हावे, पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळे पालिका प्रशासनाचं आवाहन। मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून संरक्षक जाळ्या बसवण्याचं काम सुरू, आतापर्यंत 80,000पेक्षा जास्त जाळ्या बसवण्यात आल्या। अखेर म्हाडाकडून अतिधोकादायक उपकर प्राप्त इमारतींची यादी जाहीर, मुंबईत यंदा 20 इमारती अतिधोकादायक। मुंबईतील गोवंडी शिवाजीनगर मधील भाडेतत्वावर दिलेल्या भूखंडावरील झाडांसभोवती काँक्रिटीकरण, कारवाई न केल्यानं उच्च न्यायालयाचे पालिकेवर ताशेरे, तात्काळ काँक्रिटीकरण हटवण्याचे आदेश। एमपीएससीची राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 21 जुलै रोजी होणार, आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा तारीख जाहीर। 10 कोटी नागरिकांचा 26 महिन्यात मेट्रो प्रवास, मेट्रो 2 आणि 7 मार्गिकेवर 23 मेट्रोद्वारे सेवा, महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाची माहिती।